नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि या क्षणाची आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे लसीकरणासंदर्भातली. आणि ती बातमी अशी आहे की देशातल्या सगळ्या नागरिकांना कोरोनाची लस ही मोफत मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केली आहे. या लसीकरणासाठी सुरू असलेल्या ड्राय रनचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. केवळ दिल्लीतच नाही तर संपूर्ण देशभरात कोरोनाची लस मोफत मिळेल अशी माहिती देखील त्यांनी आज दिली. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा अशासाठी कारण या लसीकरणातला एक महत्त्वाचा टप्पा ज्याला आपण रंगीत तालीम किंवा ड्राय रन म्हणतो ती आज देशातल्या काही केंद्रांवर घेण्यात आली, ज्यात राज्यातल्या 4 ठिकाणांचा समावेश होता. आणि याच सगळ्या स्थितीचा आढावा घेत असताना आरोग्यमंत्र्यांनी ही एक महत्त्वाची घोषणा केली. सर, वैक्सीन जो है वो फ्री होगी लोगों के लिए या उन्हें कीमत देनी पड़ेगी? दिल्ली में ज़्यादा फ्री है? दिल्ली में नहीं, सारे देश में फ्री हो सर, वैक्सीन जो है वो फ्री होगी लोगों के लिए या उन्हें कीमत देनी पड़ेगी? दिल्ली में ज़्यादा फ्री है? दिल्ली में नहीं, सारे देश में फ्री हो सर. आपण बघतो केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केलेली ही महत्त्वाची घोषणा. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. शेखर मांडे CSIRचे डायरेक्टर आता आपल्या सोबत आहेत. डॉक्टर शेखर मांडे, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्यमंत्र्यांनी केलेली ही महत्त्वाची घोषणा आपण तपशिलानं सांगू शकाल का? त्यांची घोषणा मी काही पाहिलेली नाहीये, त्यामुळे माझ्याजवळ त्याच्या काही फार असे डिटेल्स नाही आहेत. पण त्यांनी जर काही म्हटलं असेल तुमच्या सगळ्या लोकांसमोर तर ते सगळ्यात ऑथेंटिक स्टेटमेंट आपण मानू शकतो, कारण ते देशाचे आरोग्य मंत्री आहेत. आणि लसीवर आपण हे सगळं काम करत आहोत त्याचा सगळ्यात मोठा पुढाकार डॉक्टर हर्षवर्धनजींनीच घेतला आहे. आणि ते त्यांनीच म्हणजे की पूर्ण आपण जे म्हणतो की आपल्या सगळ्या लोकांना त्यांनी याच्यामध्ये मार्गदर्शन, त्यामुळे त्यांनी जे म्हटलं असेल ते खरोखरच असेल. निश्चितच. म्हणजे या सगळ्या महत्त्वाच्या एकीकडे वेगवेगळ्या लसीकरण टप्प्यामधला हा एक महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल, कारण देशवासियांना हा एक मोठा दिलासा. हो, आपण खूप आतुरतेने वाट बघत आहोत की लसीला केव्हा मान्यता मिळते आहे आणि ती सगळ्या देशाच्या लोकांपर्यंत कशी पोहोचणार आहे. त्याच्यामुळे हा एक खूप पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट असं मी पण म्हणू इच्छितो. निश्चितच. डॉक्टर शेखर मांडे, एकीकडे ड्रायरन तर सुरू आहे. आज वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये 9 ते 11 या वेळेत ही ड्रायरन पार पडली आहे. साधारण कधीपर्यंत लस मिळू शकेल आणि कधीपर्यंत त्याला मान्यता मिळून ती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचायला वेळ लागू शकेल असं आपल्याला वाटतं? त्याचं असं आहे की सब्जेक्ट एक्सपर्ट पॅनलची मीटिंग झालेली आहे. हो. आणि सब्जेक्ट एक्सपर्ट पॅनलमध्ये सगळे तज्ज्ञ लोक असतात, त्या लोकांनी सगळा डेटा पूर्ण पाहिला आहे बऱ्याच बारकाईनी. आणि तो डेटा मग सगळा पाहून झाल्यानंतर मग त्यांनी आपले रिकमेंडेशन केले ड्रग कंट्रोलरकडे. आता आपण वाट बघत आहोत की ड्रग कंट्रोलर पण याचा पूर्ण एकदा डेटा सगळा बारकाईने बघतील आहेत आणि मग ते त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतील की याला आता ताबडतोब आपण इमर्जन्सी अप्रुव्हल म्हणतो ते देतील का, अजून त्यांना काही डेटा आवश्यक असेल असं ते होईल. त्यामुळे आता तरी आपल्याला आज काय गोष्टी चालल्या त्याबद्दल काही फारशी माहिती नाही आहे. आणि आपण आशा करूया की ड्रग कंट्रोल याच्यावर एक चांगला निर्णय घेतील येत्या काही दिवसांमध्ये. आणि ही पण आशा करूया की येत्या काही दिवसांमध्येच लसीला इमर्जन्सी अप्रुव्हल मिळेल. जी, धन्यवाद शेखरजी, आपण या संदर्भात ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. आपण बघतो आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. डॉक्टर हर्षवर्धन यांनी ही बाब स्पष्ट केली आहे की देशातल्या प्रत्येक नागरिकाला ही कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याची अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केली आहे. आज देशात वेगवेगळ्या ठिकाणांवर ड्राय रन घेण्यात आली. अर्थात लसीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय, कारण या लस वितरण नेमकं कसं होणार आहे, नागरिकांपर्यंत ती कशी पोहोचवली जाईल यासाठीची रंगीत तालीम आज देशभरात घेण्यात आली. आणि याचाच आढावा घेताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केलेली ही एक महत्त्वाची घोषणा आहे की यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. पत्रकारांनी त्यांना असा देखील प्रश्न विचारला की सगळीकडे ही मोफत मिळणार आहे का, तर त्यांनी म्हटलंय की दिल्लीत नाही तर सगळीकडेच ही लस मोफत मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रत्येक भारतीयासाठी ही एक महत्त्वाची बाब म्हणायला हवी. राज्यात 4 जिल्ह्यांमध्ये आज कोरोना लसीची ड्राय रन पार पडली. पुणे, नागपूर, नंदुरबारसह जालन्यात कोरोना लसीची ड्राय रन झाली. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत जालन्यातल्या आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाची ड्राय रन पार पडली तेव्हाची एकीकडे आपण दृश्य बघतोय. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांच्या कोरोना लसीकरणाच्या अनेक शंकांचं निरसन केलं. या लसीकरणानंतर प्रत्येकाला सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत. लसीकरणाच्या पुढच्या डोसची तारीख इथे देखील प्रत्येक लाभार्थ्याला दिली जाणार आहे. त्यानंतर लसीकरणानंतरच्या काळात त्यांनी काय सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे अशी देखील माहिती या केंद्राकडून प्रत्येक लाभार्थ्याला दिली जाईल असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय. या ड्राय रनच्या वेळी कोणत्याही लसीचा वापर करण्यात आलेला नाही. अर्थात ही
डमी लस होती. सरकारनं तयारी केलेली लसीकरणाची योजना किती मैत्रीपूर्ण आहे. डमी लस अशासाठी कारण वितरणाचे सगळे टप्पे कसे असतील हे करण्यासाठीची आजची ही रंगीत तालीम होती. या व्यतिरिक्त सरकार कोविन ॲपद्वारे रिअल टाईम मॉनिटरिंगची देखील तपासणी यात करण्यात आली. या ड्राय रन अंतर्गत कोविड-19 लसीचं कोल्ड स्टोरेज, वाहतुकीची व्यवस्था, त्याचबरोबर लसीकरण जिथे केलं जाणार आहे त्या स्थळावरचं गर्दीचं व्यवस्थापन, एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर राखणं, त्याचबरोबर एका व्यक्तीला लसीकरणासाठी आणि त्यानंतर निरीक्षणाखाली ठेवलं जाणार आहे या सगळ्याचा अवधी किती आहे या सगळ्याच बाबींचा विचार आज करण्यात आला. आतापर्यंत देशातील पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेशात अशा प्रकारचे ड्राय रन घेण्यात आले होते. या चारही राज्यांमध्ये चांगला परिणाम दिसला आणि यानंतर सरकारनं संपूर्ण देशात ड्राय रन लागू करण्याचा निर्णय घेतला. ही ड्राय रन यशस्वी झाल्यानंतर CSIचे डायरेक्टर डॉक्टर शेखर मांडे यांनी काय प्रतिक्रिया दिली, कारण प्रत्येकाकडे लस पोहोचावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणालेत. त्याचबरोबर जनतेनं घाबरण्याचं कारण नाही असं देखील त्यांनी म्हटलंय. डॉक्टर हर्षवर्धन जी ने कहा है कि 4 स्टेट में सक्सेसफुल रहा है ड्राई रन, तो मैं समझता हूँ कि बहुत ही महत्वपूर्ण घटना है, कि बहुत ही अच्छा हुआ है ये. और इसके मार्फत हम समझ सकते हैं कि अब देश में वैक्सीन टीकाकरण करने की प्रक्रिया जो है वो पूरी तरह से अब सक्षम हो गई है. तो ये बहुत ही अच्छी खबर है, बहुत पॉजिटिव खबर है. सरकार अब पूरी तरह से तैयार होगी कि टीका सब लोगों तक पहुंचाने में. मैं सब लोगों को यही बताना भी चाहूँगा कि टीका पूरी तरह सेफ है, इसके लिए कोई चिंता करने की जरूरत नहीं है. जब भी टीका आपके पास आए जरूर टीका लीजिएगा, इसमें डरने की कोई बात नहीं है. आणि पुढची बातमी राज्यातली नंदुरबारमध्ये देखील नंदुरबार जिल्ह्यातल्या दुर्गम अशा आष्टे प्राथमिक आरोग्य केंद्रावरही लसीकरणाची ड्राय रन आज पार पडली. या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी 5 जणांचं पथकही यासाठी तैनात करण्यात आलं होतं. खरं तर ग्रामीण भागात जे काही लसीकरणाचा सराव चाचणी घेतली जाते आहे, ग्रामीण भागात म्हणजे नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल भागात आष्टे प्राथमिक आरोग्य केंद्र जे दुर्गम भागात आहे तिथे लसीकरणाची ही सगळी सराव चाचणी चालू आहे. आणि आपल्यासोबत एक लसीकरण करणाऱ्या ताई आहेत, कुलकर्णी मॅडम आहेत. त्या लसीकरण खरं तर जे काही ज्यांची मोबाईलवर नोंदणी झाली त्यांना करत आहेत. त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे, नेमकं त्यांना जे लसीकरण करण्याला येत आहेत ते लोक काय विचारत आहेत आणि नेमकं त्यांना काय सांगतात आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. मला कुलकर्णी मॅडम की लोक तुम्हाला काय विचारतात? हॅलो, नमस्कार. तर लोकांचं ज्यावेळेस ते येतात लस टोचायला त्यावेळेस ते आधी घाबरलेले असतात. मग त्यानंतर आम्ही त्यांना समजून सांगतो की बुवा लस जरी ही दिलेली आहे तरी पण ती तुम्हाला त्याचे 2 डोस आहे. त्यानंतर तुम्हाला ते लस दिल्यावरती काय होईल, त्रास होईल तर ते तुम्हाला ताबडतोब तुमच्या गावामध्ये अंगणवाडी ताई असेल, आशा असेल किंवा सिस्टर असेल कधी त्यांना ताबडतोब तुम्हाला कळवायचं आहे. त्यानंतर तुम्ही हे जरी लस दिलेली आहे तो तुम्हाला त्याच्यावर मेसेज येईल. त्यानंतर तो मेसेज कोणत्या ठिकाणी द्यायचे आहे, कोणत्या तारखेला द्यायचे आहे, कुठे द्यायचे आहे हे तुम्हाला सगळं त्याच्यावर येईल. हे लस जरी दिलेली असेल तरी पण तुम्हाला ते हात धुवायचे आहे, सॅनिटायझरचा वापर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हे मास्कचा वापर करायचा आहे, 2 फुटाचा अंतर करायचं आहे. आणि परत ते लस दिल्यानंतर तुम्हाला लगेच जायचं नाही आहे, अर्धा तास तुम्हाला तिथे बसायचं आहे. हे महत्त्वाचं आहे की लस जरी दिलेली असली तरी आगामी काळात एक मनात काहीही गोष्ट न ठेवता तुम्हाला जे काही कोविडचे नियम आहेत म्हणजे मास्क घाला, सॅनिटायझरचा वापर करा आणि सुरक्षित अंतर ठेवा याचं पालन करा असं लसीकरणाच्या वेळी स्पष्टपणे सांगितलं जात आहे. म्हणजे आगामी काळात काळजी, लसीकरणाची सराव चाचणी जरी चालू असली तरी आगामी काळात काळजी हाच एक महत्त्वाचा घटक असल्याचं शासनाकडनं वेळोवेळी सूचना दिल्या जात आहे. निलेश पवार, न्यूज 18 लोकमत, आष्टे, नंदुरबार. ड्राय रन सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्याचा त्यात समावेश झाला. आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि दुर्गम भागात म्हणजे खरं तर शहरी भागात लसीकरण ची जी प्रक्रिया ती अतिशय सोपी मानली जाते. पण दुर्गम भाग जसं प्राथमिक केंद्र आष्टे याची निवड नंदुरबार जिल्हा प्रशासनाने केली आहे. अवघड भाग आहे, दुर्गम भाग आहे आणि इथं जी परिस्थिती आहे त्याच्यावर मॉनिटरिंग करण्यासाठी खास यंत्रणा सज्ज आहे. इथे अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी यांना लसीकरणासाठी बोलवलं गेलेलं आहे आणि ऑब्झर्वेशनसाठी खास महसूल विभागाचे जे काही IAS ऑफिसर आहेत ते सुद्धा इथे उपस्थित आहे. मॅडम मला सांगा की काय परिस्थिती आहे दुर्गम भागातली आणि कशा पद्धतीने सर्व वॅक्सिनेशन चालू आहे? जसे की सर्वांना माहिती आहे नंदुरबार जिल्हा एक आकांक्षित जिल्हा आहे आणि इथे दुर्गम आणि अतिदुर्गम भाग आहे. तरी पण कुठलाही आदिवासी हा वॅक्सिनवरून वंचित राहिला नाही पाहिजे. त्याच्यासाठी नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज आम्ही कोविड वॅक्सिनसाठी ड्राय रन करतो आहे.
हा वॅक्सिनचा ड्राय रन आम्ही आष्टी PHCमध्ये ऑर्गनाईज केलेला आहे. हा ड्राय रनमध्ये जो लाभार्थी आहे त्याच्यामध्ये 25 लाभार्थीचा ड्राय रन चालू आहे. हा लाभार्थ्यांना पहिले त्यांचा आधार कार्ड आणि त्यांचा पल्स रेट थर्मल स्कॅनरवर टेम्परेचर घेऊन कोविन वॅक्सिनचा जो सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये एंट्री होणार. त्याच्यानंतर एक वेटिंग रूम आहे. वेटिंग रूम नंतर त्यांना लसीकरण होणार. त्याच्यानंतर एक ऑब्झर्वेशन रूम पण ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये ते अर्धा तास राहणार आणि जर काही त्यांना ॲडव्हर्स रिॲक्शन झालं वॅक्सिनचं तर इमिडिएटली त्यांना मेडिकल आम्ही हेल्प देऊन त्यांच्यावर काय उपचार आहे ते चालू करू शकते. हा ड्राय रन सकाळी 9 वाजता चालू झाला आणि बऱ्यापैकी आतापर्यंत सक्सेसफुल आहे आणि मला असं वाटतं की जेव्हा लस ॲक्च्युली येईल तेव्हा आम्ही एकदम सक्सेसफुली हा लस सर्वांकडे पोहोचून देईल, दुर्गम आणि अतिदुर्गम भागापर्यंत. पण सराव चाचणी असली कोरोना लसीकरणाची, ही जरी सराव चाचणी असली तरी दुर्गम भाग म्हणजे आष्टा आहे खरं तर दुर्गम भाग आहे, आदिवासी बहुल भाग आहे, तिथंही यशस्वीपणे प्रशासनाकडून राबवले जात आहे. आणि येणाऱ्या काळात जर लस आलीच तर ग्रामीण भागातला अतिदुर्गम भागातला आदिवासी बांधव सुद्धा या लसीकरणापासून वंचित राहू नये याची पुरेपूर काळजी घेण्याचा प्रयत्न प्रशासनाने या लसीकरणाची जी काही सराव चाचणी यातून केला आहे. निलेश पवार, न्यूज 18 लोकमत, आष्टे, नंदुरबार. आणि यानंतर आताच्या क्षणाची आणखीन एक महत्त्वाची बातमी लसीकरणासंदर्भातली आणि केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी एक ट्विट केलं या संदर्भात. बघूयात ते काय म्हणालेत. तर सगळ्यात महत्त्वाची बातमी पहिली ती म्हणजे पहिल्या टप्प्यात 3 कोटी जणांना लस दिली जाईल. 1 कोटी आरोग्य सेवकांचं लसीकरण पहिल्या टप्प्यात केलं जाईल. 2 कोटी फ्रंटलाईन वर्कर्सचं लसीकरण त्यानंतर केलं जाईल. 3 कोटींना हे मोफत लसीकरण केलं जाणार आहे म्हणजे इतक्या नागरिकांना आणि उर्वरित 27 कोटी जुलै महिन्यात ठरणार आहेत असं देखील केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी या संदर्भातलं ट्विट केल्याची माहिती आता समोर येते. आताच्या क्षणाची ही एक महत्त्वाची बातमी. काही वेळापूर्वीच आरोग्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की प्रत्येक नागरिकापर्यंत ही लस मोफत पोहोचेल आणि त्यानंतर त्याचं आणखीन वर्गीकरण देखील त्यांनी या ट्विटमध्ये केलं. आता बातमी राज्यातली या संदर्भातली कोरोना लसीकरणाचं ड्रायरन आज नागपुरात पार पडलं. 3 सेंटर्सवर ड्रायरन पार पडलं आणि पालिकेच्या KT नगर इथल्या आरोग्य केंद्रातल्या सेंटरमध्ये 25 फ्रंटलाईन वर्कर्सवर लसीकरणासाठी ड्रायरनमध्ये त्यांना समाविष्ट करून घेण्यात आलं होतं. याच सगळ्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते यांनी. नागपूरच्या KT नगर सेंटरमध्ये ड्राय रनला सुरुवात झाली असून काही फ्रंटलाईन वर्कर्सला यामध्ये समावेश करण्यात आला. ते आपल्यासोबत आहे, त्यांना विचारू काय वाटतं तुम्हाला? आम्हाला खूप छान वाटत आहे इंजेक्शन लागले तर आम्हाला, आणि आमची निवड करण्याबद्दल धन्यवादच आहे शासनाचं. आणि खूप छान वाटत आहे मला तर, म्हणजे आम्हा सगळ्यांनाच खूप आनंद होत आहे वॅक्सिनेशन आल्याबद्दल. काही भीती वगैरे आधी भीती वाटत होती परंतु आता निघून गेलेली आहे भीती, तर आता काहीच नाही भीती वाटत आहे. आणखी काही वर्कर्स आहे आपल्यासोबत? कोरोनाबद्दल तर मी हेच म्हणेन की खूप छान गव्हर्नमेंटने आम्हाला आधी प्रिफरन्स केला आहे की बा तुम्ही आधी घ्या, ट्राय करा. खूप छान वाटत तर काही नाही आहे, भीती तर नाहीच आहे कारण आपल्यालाच द्यायचं आहे. मी मेडिकल फील्डची असल्यामुळे हे अत्यंत गरजेचंही होतं आणि सगळ्यात पहिले मिळाल्याबद्दलही एक आनंद व्यक्त होतो आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही आशा वर्कर आम्ही पब्लिकच्या जास्त कॉन्टॅक्टमध्ये येतो. कोण कसं आमच्या समोर येतं आहे ह्याची तर आम्हाला माहिती नसते, पण आम्हाला त्यांना सेवा तर द्यावीच लागते. त्यामुळे असं वाटत आहे की हे वॅक्सिन घेऊन आपण बरंच प्रिव्हेंट झालेलं आहो बा, तर आपण लोकांपर्यंत आपणही पोहोचवू शकतो, हे मदतही होऊ शकते आणि हे लवकरात लवकर मिळाल्याबद्दल एक आनंद वाटतो आहे. भीती तर मनात नाही आहे आणि भीती बाळगूही नाही कोणी की या वॅक्सिननी काही होईल. होऊ तर आपण ह्याच्यामुळे आपण सुरक्षितच होऊ असंच एक मनात ठेवून आणि दुसऱ्यांनाही आपण असंच सांगून त्यांचे व्हॅक्सिनेशन करणं गरजेचं आहे. आणि ह्या कोरोनाला लवकरात लवकर याच्यावर कशी आपल्याला मात करता येईल याकडे आपण जास्तीत जास्त बघायला पाहिजे. प्रशांत मोहिते, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता पुढची बातमी आपण बघणार आहोत. ज्या राजकीय पक्षांना नरेंद्र मोदी यांचा मैदानात सामना करता येत नाही त्यांनी कृषी बिलावरून राजकारण सुरू केले आणि हे नेते कृषी बिल रद्द करण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलक शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करतात. आपल्या पक्ष स्थापनेच्या दिवशी राहुल गांधी इटलीत जाऊन बसतात, ट्विट करतात, यांना शेतकऱ्यांचा कळवळा कसा असा आरोप करत शिवराज सिंग चौहान यांनी विरोधकांवर चांगलंच तोंड सुघेतलंय. शेतकऱ्यांना भल्याचा
शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार पंतप्रधानांनी केला म्हणून अनेक त्यांनी शेतकऱ्यांच्या फायद्याचे निर्णय घेतलेत आणि 4 जानेवारीला होणाऱ्या बैठकीत तोडगा निघेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। ते आज त्र्यंबकेश्वरमध्ये आले होते, त्यांच्याशी केलेली ही विशेष बातचीत। दिल्ली में किसान आंदोलन को लेकर बड़ी जोर गर्मी हो रही है। देखिए हमारे बीच में है मध्य प्रदेश के मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान। क्या कहते हो आप, ये दिल्ली में ये जो पूरा हो रहा है ये किसानों को भ्रम में प्रकट करने का काम हो रहा है या हकीकत में क्या है कृषि बिल को लेकर? कि प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी ऐसे प्रधानमंत्री जिन्होंने किसानों के हित में सबसे ज्यादा काम किए हैं। किसानों की आय दुगनी करना ये उनका जुनून है और एक नहीं उन्होंने कई कदम उठाए। किसानों को प्रधानमंत्री किसान सम्मान निधि दी। अभी आप अगर देखेंगे तो एग्रो इंफ्रास्ट्रक्चर खड़ा करने के लिए एक अभियान चला हुआ, 1 लाख करोड़ रुपए का फंड दिया। ठीक दाम मिले इसलिए किसान रेल चलाई। प्रधानमंत्री फसल बीमा योजना लेके आए। एक लंबी सूची है। ये तीनों किसान बिल किसानों के दूरगामी हित में है। ये किसानों की आय दुगना करने में मील के पत्थर का काम करेंगे। अब प्रधानमंत्री जी का क्या स्वार्थ हो सकता है? 130 करोड़ भारतवासी उनके अपने, उनका निजी तो कुछ भी नहीं है। उनका क्या स्वार्थ कोई बताए। और कोई ये भी बताए कि अगर किसान को एक से अधिक स्थान पर अपनी फसल बेचने का विकल्प मिल रहा है, वो मंडी में चाहे मंडी में बेचे और मंडी के बाहर बेचना चाहे तो खेत में बेचे, घर पे बेचे, किसी प्राइवेट मंडी में बेचे, किसी वेयर हाउस पे बेचे, किसी एक्सपोर्टर को बेचे, किसी प्रोसेसर को बेचे, बिचौलियों को बीच में ना आने दे, तो इसमें किसी को क्या आपत्ति हो सकती है? जहाँ अच्छा रेट मिलेगा वहाँ बेचेगा। तो विकल्प देना किसान के हित में है। और दूसरी चीज़, कॉन्ट्रैक्ट फार्मिंग में अगर मुझे बोते समय ये पता चल जाता है कि जब मैं काटूंगा तो मुझे ये रेट मिलेगा और उसको लगता है कि ये रेट मेरे लिए हितकारी है, खर्चा निकाल के पैसा बच रहा है, तो किसको आपत्ति हो सकती है? क्यों आपत्ति है कोई बताए। नहीं, आपकी बात में तथ्यांश जरूर है, आपत्ति क्यों हो सकती है, लेकिन उसके बावजूद भी आपत्ति हो रही है। कई राजकीय पक्ष, राजकीय नेता यह जो आंदोलन को लेकर, ये सब मोदी जी का मैदान में मुकाबला नहीं कर पाते। जहां देखो वहां पिट रहे हैं। अब कांग्रेस का धरा क्या है? कांग्रेस की स्थापना दिवस के दिन उनका नेता भारत से ही बाहर भग जाता विदेश और वहां से ट्वीट करता है। अरे ट्वीटधारी, अगर किसानों के लिए कुछ करना है तो किसानों के बीच में तो रहे भैया। अब ये लोग जो पिटते रहते हैं मोदी जी से लगातार राजनीतिक मैदान में, उनको लगता है कि वैसे तो निपट नहीं पाते, इसलिए भ्रम पैदा करो, किसानों के कंधे पे बंदूक रख के चलाओ। और इसलिए जितने भाजपा के विरोधी हैं, मोदी जी के विरोधी हैं, उनको लगता है कि वैसे तो मोदी जी से मुकाबला कर नहीं सकते, कोई ना कोई भ्रम फैलाओ। किसान आंदोलन जो दिल्ली में चल रहा है, जिसकी तरफ पूरे देश की नजर है, वो जरूर ही सुलझाएगा, मध्य प्रदेश के मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान कहते हैं। वीडियो जर्नलिस्ट हेमंत बागुल के साथ प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक। आणि नंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत। कोविड-19च्या या महामारीने आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा एक मार्गही दाखवला आणि यामुळे आता सगळा देश या आपत्तीशी एकत्रित होऊन लढा देऊ शकणार आहे। कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा केल्यानंतर आता आपल्या सगळ्यांचंच योगदान यात अत्यंत महत्त्वाचं आहे। ज्या माध्यमातून या विषाणूला दूर करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे जायला हवं आणि या मोहिमेत नेटवर्क 18 देखील आपल्या सोबत असणार आहे। जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाही तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही आणि या विचारानुसारच आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे निश्चित करण्याचं आहे की कोरोनाचं लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे। आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।